चला आज आपण झटपट होणारा असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत अंड्यापासून। एक अंडं आता आपण फोडून घेतलेलं आहे, त्याच्यात लाल तिखट, काळी मिरी पावडर, परत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। अंडं चांगलं फेटायचं आहे आणि चांगलं फेटून झालं की त्याच्यामध्ये आता आपण ब्रेड कट करणार आहोत। ब्रेड आहे बघा, अशा प्रकारे मी आता हे ट्रायंगल शेपमध्ये ब्रेड कट करून घेतले। तुम्हाला जो आकार हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। आता जे आपण फेटलेले अंडं होतं ना, त्याच्यामध्ये हा कट केलेला ब्रेड आहे तो असं डिप करायचा, चांगला अंडं त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं अंड्यामध्ये आणि हे गरम गरम तेलामध्ये सोडायचे। हे बघा, अशा प्रकारे हे आता आपण सोडले। जर तुम्हाला थोडंसं कुरकुरीत हवं असेल तर तुम्ही अंडं आपण जेव्हा फेटतो ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता। तर थोडासा कॉर्नफ्लॉवर घालून फेटला ना की जरा कुरकुरीत होतात हे ब्रेड। अशा प्रकारे हे एका बाजूने आपले झालेले आहेत खरपूस रंगाने, तर दुसऱ्या बाजूने पण आपण करून घेतोय, तळून घेतोय। छानपैकी असे तळून घ्यायचे। झटपट होणारा नाश्ता आहे, संध्याकाळच्या वेळेस पण आपल्याला भूक लागते तेव्हा पण आपण हे झटपट करून खाऊ शकतो। सुट्टीच्या वेळेस सकाळी पण हा झटपट होणारा नाश्ता आहे। अशा प्रकारे आता बघा हे आपला अंडा पकोडा तयार झालेला आहे, चटणीसोबत खायला रेडी आहे। नक्की